मित्रांनो, या मे महिन्यात सुरू होत आहे अधिक मास, ज्याला मलमास म्हणतात, पुरुषोत्तम मास म्हणतात किंवा धोंड्याचा महिनाही म्हटलं जातं. आणि या धोंड्याच्या महिन्यामध्ये विवाह, गृहप्रवेश, बारस, मुंज यासारखी मंगल कार्ये वर्जित असतात, म्हणजे केली जात नाहीत. परंतु मग हा जो मलमास आहे, किती तारखेपासून सुरू होत आहे आणि कधी संपणार आहे, या मलमासात कोणते कार्य करायला पाहिजे, कोणते कार्य करू नये, याबद्दल आपण जरा सविस्तरित जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हिंदू पंचांगानुसार 2026 हे अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे. मराठी महिन्याप्रमाणे बघायला गेलं तर ज्येष्ठ महिना हा अधिक आलेला आहे. म्हणजे यंदा 2 ज्येष्ठ महिने आलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण यावर्षी आलेला आहे अधिक मास, म्हणजेच धोंड्याचा महिना. हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यामध्ये मी सुरुवातीला जसं सांगितलं की लग्न, साखरपुडा, मुंज, गृहप्रवेश यासारखी कोणतीही मंगल कार्ये केली जात नाहीत. पण या महिन्यात नक्की काय करायचं बरं? तर पूजापाठ, मंत्रजाप, व्रतवैकल्य, उपासना, देवांची भक्ती, जप, तप, दान, धर्म यासाठी हा काळ अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. भगवान श्री हरी विष्णूंची पूजा या मलमासात म्हणजे धोंड्याच्या महिन्यात विशेष करून केली जाते. आणि भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. पण हा महिना नक्की कधी सुरू होत आहे? तर यंदा हा महिना 17 मे 2026 पासून सुरू होत आहे आणि हा धोंड्याचा महिना संपणार आहे 15 जून 2026 रोजी. त्यामुळे यंदा जे आपलं मराठी वर्ष आहे ते 12 महिन्याचं नसून 13 महिन्याचं असणार आहे. पण हा जो मलमास आहे ना किंवा पुरुषोत्तम मास आहे ना, तो एवढा विशेष का बरं असतो, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. कारण या महिन्यामध्ये, या काळात सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाहीत. ते एकाच राशीत असतात. या अधिक मासामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींचं दान धर्म केलं जातं, जप केलं जातं, तप केलं जातं. जसं की अनेक जण 33 मेहूळ जेवायला घालतात किंवा अनेक जण मंजुळवाती करून या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करतात, आरती करतात. भगवान विष्णूंची पूजा मनोभावे, श्रद्धा ठेवून करतात. गोमातेची सेवा करणं खास करून या महिन्यात पुण्याचं मानलं जातं. अधिक महिन्यात रामायण, भगवद्गीता अशा धार्मिक ग्रंथांचं वाचन करणं किंवा दान करणं अत्यंत फलदायी असतं. तरीही तुम्हा लोकांना असा प्रश्न पडला असेल ना की हा अधिक महिना का बरं येतो? तर ऐका, सूर्यपंचांगाच्या तुलनेत चंद्रपंचांगाची कालमर्यादा कमी असते. चंद्रपंचांग 54 दिवसांचे असते तर सूर्यपंचांग 365 दिवसांचे असते. त्यामुळे दरवर्षी दोघांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक निर्माण होतो. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक जवळपास 1 महिना एवढा होतो. हा वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी, सूर्यपंचांग आणि चंद्रपंचांगाचा ताळमेळ साधण्यासाठी म्हणून पंचांगामध्ये एक अधिक महिना जोडला जातो आणि हाच तो अधिक मास किंवा मलमास किंवा पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना म्हणून ओळखला जातो. म्हणून चंद्र आणि सूर्याच्या गतीवर अवलंबून हे एक गणित आहे. आणि या अधिक मासामध्ये आणखी एक प्रथा आहे बरं का, ती म्हणजे लेक आणि जावयाला घरी बोलवलं जातं आणि त्यांना नवीन कपडे भेटवस्तू म्हणून दिल्या जातात. त्यांना आदर सत्काराने घरी जेवायला बोलवलं जातं. तर हे सगळं कशासाठी केलं जातं बरं? तर हे धोंड्याच्या महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं पूजन केलं जातं. तर जावयाला आपल्याकडे श्री हरी विष्णू नारायण म्हणून बघितलं जातं आणि म्हणून जावयाला आपल्याकडे बोलावून विष्णू स्वरूप समजून त्यांची पूजा केली जाते, कौतुक केलं जातं, त्यांना भेटवस्तू दिल्या जातात. पण जावई लोक सध्याच्या काळात त्याचा वेगळाच अर्थ काढतात. असंही समाजात आता बघायला मिळतं की अनेक जावई लोक म्हणतात की काय दिलं माझ्या सासऱ्याने, काय दिलं माझ्या सासूने. तर हा जो विचार आहे त्यांनी बदलला पाहिजे. कारण यामागे एक धार्मिक भावना आहे, ते प्रत्येक जावयाने समजून घेतली पाहिजे. मित्रांनो, धोंड्याच्या महिन्यात अनेक लोक व्रत वैकल्य किंवा नियम संकल्प देखील घेतात. वेगवेगळ्या नियमांमध्ये कुणी सूर्यास्तापूर्वी जेवण्याचा नियम घेत असतं, तर कुणी एक वेळ जेवणाचा नियम घेत असतं. असे वेगवेगळे नियम ईश्वरासाठी अनेक लोक घेतात. त्यामुळे कुठलाही नियम घेताना आपल्या तब्येतीला झेपेल असाच घ्यावा, प्रकृती लक्षात घेऊनच मगच जप, तप, उपवास वगैरे करावा. परंतु हेही लक्षात ठेवा, हे सगळ्यांनीच करायलाच हवं, हे कंपल्सरी नाहीये. परंतु या अधिक महिन्यात दानधर्म करणं, देवाचं नाम जप करणं हे तुम्ही कधीही कितीही वेळा करू शकता, जे की पवित्र आणि पुण्यकारक मानलं जातं. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मला वाटतं इतकी माहिती पुरेशी आहे. त्यामुळे मला आता रजा द्या. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर येणाऱ्या नवनवीन माहितीचा लाभ घ्या आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.